गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कशा आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? काल आपण काय समजण्याचा प्रयत्न केला होता, ओके, आणि मार्केटनी कसा तो आजचा ट्रेड घेतला, ओके. आपण बघा काल इथे ह्याच्यावरती 24,080च्या वरती सांगितलं की मार्केट जर सस्टेन झालं, रिटेल झालं तर आपण एक ट्रेड घ्या. सकाळ सकाळ म्हणजे हा ट्रेड घेणं माझ्यासाठी असंभव आहे. आता बघा, मी एवढा मोठा ट्रेडर असून, म्हणजे मोठा तर नाहीच आहे, खूप छोटा ट्रेडर आहे, प्रो ट्रेडर आहे, क्लासेस चालतात, 10-12 मुलं हर एक बॅच मध्ये शिकतात, हरकत नाही. पण हे करणं चुकीचं आहे असं मला वाटतं, कारण का माझा एक्सपिरियन्स सांगतोय की एवढ्या वर्षापासून मार्केट जेव्हा सकाळी वन साइड मुवमेंट देतं ना, ते तेवढाच लवकर खाली येऊ शकतं, कारण का इथे व्हॉलॅटिलिटी जास्त असते, ऑर्डर्स पडत नाहीत. लगभग 9:30च्या नंतर एक्झॅक्टली किंवा 9:45 नंतर तुम्हाला एक मुवमेंट कळते. मार्केटनी सगळ्यांना ट्रॅप करून फसून पटकन आपला प्रॉफिट बुकिंग केला. मला काल माझ्या एका फॅमिली मेंबर्सने विचारलं, सर प्रॉफिट बुकिंगचा खेळ चाललाय का? तर हो, नक्कीच चाललाय. मार्केट वरती खाली तेच करतंय. हे तुम्हाला पण आतापर्यंत समजलं असेल. मग काय, मार्केट वरच्या लेवलला जाऊन डायरेक्टली 200च्या लेवलला जाऊन मार्केट थांबलं आणि परत मार्केट सस्टेन होऊन आणि परत ह्या एक कॅन्डल मध्ये मार्केटने पैसा दिला, एक कॅन्डल मध्ये. आता मी असं बोलू का की ह्या कॅन्डल मध्ये मी इथे पुट घेतला आणि इकडनं मी घेतला? कसं पॉसिबल आहे? कसं पॉसिबल आहे? कारण का एक गोष्ट समजायला आपल्याला सगळ्यांना पाहिजे की बघा, प्लेन चार्ट तुम्हाला दाखवतो. इथे RSI डायव्हर्जन झालेला, नक्कीच झालेला. मला फॅमिली मेंबरांनी पण सांगितलं, सर RSI डायव्हर्जन झालाय. त्यांना मी सांगितलं झालाय, हा जो फ्लॅट दिसतोय, हा जो खाली दिसतोय, तर यस, RSI डायव्हर्जन बॅरिश आहे. मार्केटने वरचा रेसिस्टन्स स्ट्रॉंग घेतलेला आहे आणि मार्केट खाली येण्याच्या कगारमध्ये आहे. पण मार्केट इथे येऊन जास्त खाली येण्याची अपेक्षा होती. ही एक सडन मुवमेंट, पॅनिक सिच्युएशन आले. पण तिला पॅनिक बोलू शकत नाही, कारण 24,000चं बघा ना, आपल्या लेवलला मार्केटने केलंय. आता मी काय बोलतोय, आपल्या लेवलला नाही, मार्केटने तिच्या लेवलला काम केलेलं आहे आणि आपण मार्केटच्या लेवलवरती काम करतोय. मार्केट सर्वात मोठा ट्रेडिंगचा एक देवता आहे आणि त्याला आपण देव मानल्यावर त्या देवाच्या पुढे जायचं नाही. आणि मी कोकणी असल्यामुळे, कोकणातला असल्यामुळे आम्ही बोलतो ना, वेशी ओलांडली नाहीये ना वरची ना खालची, म्हणजे भूत इथेच आहे आणि ते इथेच राहणार आहे. त्यामुळे या भूताला पहिले थांबू दे आणि नंतर मग आपण जेव्हा वेशी ओलांडेल तेव्हा त्याला पकडूया. मग उगाच आपला कॅपिटल लॉस प्रॉफिट करता येईल असं काय? कारण का हा जो RSI डायव्हर्जन दिसला ना, तिकडे PCR रेशो आणि OI सपोर्ट करत नव्हते. तुम्ही जाऊन जर बघाल ना, तर सपोर्ट करत नव्हते. दुसरी गोष्ट, अशा लेवल मार्केट डे हायच्या वरती इकडनं एक परत रिजेक्शन घेऊन मार्केट इथे थांबू शकलं असतं. कारण का इथे जी लेवल आहे ती 180 ची लेवल आपण ते मार्क केली, बरोबर आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण आपला जीव व्याकुळ का करावा आणि पैशाच्या पाठी पडून आपलं नुकसान का करावा? म्हणून मी हर वेळेला सांगतो की तुला थांबायला शिका. सेटअप इज इम्पॉर्टंट. माझ्या मुलांना सांगतो, सेटअप इज इम्पॉर्टंट. माझ्या काही मुलांनी प्रॉफिट केलंय, हे बघा फॅमिली बॅच मध्ये. मी तर ऍक्टिव्ह नाहीये 2-4 दिवसापासून आणि राहणार पण नाहीये ह्या 2 हफ्त्यात, हा हप्ता आणि पुढचा हप्ता. हे बघा, सेन्सेक्स 256 ला घेतलंय, 356 ला काढले, 100 पॉईंटची रॅली घेतलेली, चांगली गोष्ट आहे. इथे 10 पॉईंटची रॅली घेतली, चांगली गोष्ट आहे. बघा, मी काय बोलतोय की तुम्ही 5-10 पॉईंट का 100 पॉईंट का फरक पडत नाहीये. तुम्ही 1000 पॉईंट कमवा. तुम्ही एक्झॅक्ट एंट्री काय करताय आणि तुम्ही किती प्रॉफिट घेऊन निघताय हा विषय आहे. मला 1000च पॉईंट खायचे, मला 100 पॉईंट खायचे, तर हा विषय वेगळा आहे. पण तुमचा अभ्यास काय सांगतोय, तुम्हाला कुठे थांबायचं आणि कुठे निघायचंय, कुठे घुसायचंय, एंट्री कधी करायची, एक्झिट करायची, हे कळलं तर विषय येईल. ठीक आहे. खूप लोकांना वाटलं की मी इथे एंट्री घेतली आणि इथपर्यंत खाईन. पॉसिबल नाहीये तसं. काय काय गोष्टीमध्ये होतं सडन केसमध्ये, पण ह्या गोष्टीमध्ये तुम्ही ह्या लेवल येऊन खेळणं जरासं रिस्की वाटतं. आणि जिकडे रिस्क आहे, लोक बोलतात ना की रिस्क आहे तो इश्क आहे, असं काही नाहीये. रिस्क केव्हा असते, जेव्हा तुमचं ज्ञान तुम्हाला सपोर्ट करतो, तुमचा एक्सपिरियन्स सपोर्ट करतो. मला नाही वाटलं, मी ट्रेडिंग नाही केली, विशेष नाहीये. मी ऍक्टिव्ह पण नाही, कारण का पर्सनल कारणामुळे हा हप्ता आणि पुढचा हप्ता मी ऍक्टिव्ह राहणार नाहीये. पुढचा हप्ता तुम्हाला माहितीच आहे की पंढरीची वारी आहे, त्यामुळे पुढचा हप्ता पुरा बिझी राहणार आहे. 25-26 नंतर 27 तारखेपासून मी माझ्या ग्रुपवरती ऍक्टिव्ह होईल. म्हणजे फॅमिली मेंबर्स तर मी मेसेज टाकणारच आहे आज. आणि तुम्हाला पण सांगतोय की लेवल्स इम्पॉर्टंट. दुसरी गोष्ट,
जर आपण बघत असू ना, मार्केट असं काही करत नाही जिकडे एक मोठ्या मुवमेंटची अपेक्षा आहे. पण 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 तिसऱ्यांदा बोलतोय, पण मार्केटमध्ये एक अपलिफ्टमेंटची मुवमेंट आहे, एक हायर हाय पॅटर्न बनत आहे. म्हणजे मार्केटचे सेंटिमेंट बुलिश आहे. बघा, बॅरिश जर असतं तर मार्केट केव्हाच खाली असतं, बिकॉज सेलिंग इज फास्ट. मार्केट असं तुम्हाला सांगून खाली येणार नाही, झपकन खाली येईल. याचा अर्थ काय, मार्केट थांबतंय एका लेवलला 24,000, म्हणजे स्ट्रॉंग रेसिस्टन्स आहे. उद्या जर मार्केटने ही लेवल तोडली ना, तुम्ही डायरेक्टली 800 पर्यंत नक्कीच मार्केट लिहून घ्या. उद्या गुरुवार आहे, एक्सपायरीचा दिवस आहे, बरोबर ना. त्यामुळे मार्केट इथे येईल. कुठल्या एक्सपायरीचा? सेन्सेक्सची एक्सपायरी बोलतो, निफ्टीची नाही. त्यामुळे इथे मार्केट एक टेस्ट करेल. ठीक आहे, काल तुम्हाला हे पण सांगितलं, 15 मिनिटाच्या चार्ट वरती आपल्याला जो पॅटर्न जो दिसतोय तो असा पण दिसतो आहे. म्हणजे हा डबल बॉटम आणि ह्या बॉटमला बघून मार्केट एक सपोर्ट घेऊन वरती जाऊन एक मोठी रॅली देऊ शकतं किंवा ट्रॅप करू शकतं. उद्या इथे सेलर्सला ट्रॅप करून, नीट ऐका आता, नीट ऐका, मार्केट काय करेल उद्या आहे ना, इथे गॅप अप ओपनिंग बहुतांश देईल किंवा गॅप अप देईल किंवा फ्लॅट देईल, कुठलीही ओपनिंग देऊ दे, आणि स्लोली स्लोली मार्केट असं खाली येण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, 800 पर्यंत पण येईल आणि इथे खाली यायसाठी कॅन्डल पण बनवेल आणि इथे एक ग्रीन कॅन्डल बनवून, या आपण बुलिश वेपन जो बोलतोय, बुलिश वेपन्स मध्ये आम्ही कॅन्डल पॅटर्न मध्ये शिकतो, खूप काय गोष्टी आहेत. मॉर्निंग स्टार, डोजी कॅन्डल्स, ड्रॅगन फ्लाय कॅन्डल, खूप काय कॅन्डल प्रकार आहेत. पीसीआय रेशो पण इथे खूप फार महत्वाचं बनेल, ओआय पण इथे खूप महत्वाचं बनेल, आणि इकडे मार्केट रिव्हर्सल होऊ शकतं. पण ते उद्याच्या उद्या होईल, सांगू शकत नाही, कारण सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. मार्केट व्होलेटाईल राहण्याचा प्रयत्न करेल किंवा मार्केट या रेंज मध्ये राहण्याचा प्रयत्न करेल. कुठली रेंज? 200, लगभग तुम्ही 200 पकडताय, मी 250 पकडतो, 250 पकडतोय, लगभग ही रेंज एक्झॅक्ट पकडा लगेच. ओके, 256 मी 250च पकडतो, आणि खालच्या साईडला माझी 800ची लेवल मार्क करून घ्या, नोट करून घ्या. 250, 24,250 आणि खाली 23,800. तोपर्यंत मार्केट पुढे जात नाही. ह्या मुवमेंट नंतर तुम्हाला चांगले मुवमेंट येईल, तोपर्यंत मार्केट ह्याच सेशन मध्ये राहील. ओके, जरा टाइम फ्रेम वाढून बघण्याचे प्रयत्न करूया का? चला करूया. आपण काय करूया, 1 तासात येऊया. बघा, तुम्हाला मगाशी सांगितलं मी की मार्केट एक बुलिश पॅटर्न मध्ये, मार्केट एक ट्रेंड लाईन ला फॉलो करत आहे. ओके, मार्केट एक पॅरलर झोनला फॉर्मेट करत आहे. बघा हा वाला, किंवा मी असं जरी पकडला किंवा असं जरी पकडला, फरक पडते. मी असा जरी पकडला ना तरी मार्केट एक ट्रेंड लाईन आहे. मार्केटला आता बॉटमला असं मार्केटला एक अप्रूव्हमेंट द्यायचं, पण मार्केटला आपल्याला ह्या रेसिस्टन्सला टच करून जायला पाहिजे. ठीक आहे, जर अजून मी 1 तासासाठी बघतोय ना, तर मार्केटमध्ये एक पॅटर्न बनत असेल, तुम्हाला दिसतो का? बघा, ठीक आहे. काल पण तुम्हाला सांगितलं, एक रेड कॅन्डल जी आहे, ह्याचा हा टॉप आणि ह्याचा बॉटम फार इम्पॉर्टंट आहे. बॉटम काय आहे? लगभग 220 आहे, आणि खाली बॉटम काय आहे? 780 पकडा, 875 74 पकडा, आणि वरती आहे जो आहे 220, 220. ह्या रेड कॅन्डलच्या मध्येच कॅन्डल अजून सस्टेंड आहे. त्यामुळे पुढल्या मुवमेंटची अपेक्षा करू नका. जेव्हा पण ह्या मुवमेंट तुटेल ना, एक मार्केट चांगला मुवमेंट देईल. उद्या पण माझा असाच गेम असू शकेल की मार्केट जर ही मुवमेंट तोडेल, 200 तोडून जर मार्केट 240च्या वरती जायला सस्टेन करत चालू होईल, तर मार्केटला लगभग 500 पण गाठायला उद्या हरकत नाही, कारण का खूप दिवस मार्केट तिकडे राहिलेलं आहे. ठीक आहे, दुसरी गोष्ट, मार्केटनी हाय लेवल तोडली तर मार्केट ह्या लेवलला हमखास येईल. दोन्ही लेवल क्लिअर आहेत. किंवा मार्केट उद्या या झोन मध्ये कॅन्डल बनवायला प्रयत्न करेल. ठीक आहे, अजून जर आम्ही चार्ट वरती जाऊन डेली वरती बघतोय, तर आपण काल बोललो एक रेड कॅन्डलची अपेक्षा आहे, तर बघूया रेड कॅन्डल बनले का. ओके, मार्केटमध्ये एक रेड कॅन्डल बनली आहे. मला अपेक्षा होती रेड कॅन्डल ह्याच्या खाली बनावी आणि इकडनं गॅप डाऊन देऊन उद्या मार्केटने रॅली करावी, म्हणजे हा एक डब्ल्यू पॅटर्न कम्प्लीट झाला असता. पण तसं नाही झालंय. पण बघा, तसं नाही झालंय, पण त्याची शक्यता जास्त आहे की इथे अशी कॅन्डल मला उद्या एक्सपेक्टेड आहे. बहुतांश लाल असेल, ती असू शकते. मी बहुतांश बरोबर चुकीचा असू शकतो, बरोबर किंवा चुकीचा असू शकतो. मी कारण सेबी रजिस्टर्ड ट्रेडर नाहीये,
ज्या पण गोष्टी तुम्हाला सांगतोय मी माझ्या एक्सपिरियन्स ओनली, तुम्हाला लेवल्स देण्यासाठी, फक्त एक सोशल सामाजिक कारण ह्याच्याचा हेतू आहे. याच्यामध्ये कुठलाही स्वार्थपणा नाहीये. तर तुम्ही माझ्या कुठल्याही शब्दाला पकडून ट्रेडिंग करू नका. तुम्ही कॉलपोट वरच्या खालचा ट्रेड घेऊ नका. जर घेत असाल तर तुमची पूर्ण स्वतःची जिम्मेदारी, रिस्क असेल, त्यासाठी मी कारणीभूत नाही. युट्यूबचा डिस्क्लेमर दिला. रामकृष्ण हरी. ठीक आहे, चला पुढे येऊया. लेवल्स कळलेले आहेत, मग आपण का उगाच त्या लेवलमध्ये काम करतोय? मी जेव्हा सगळ्यांना शिकवतो या, मी स्वतः जेव्हा ट्रेनिंग करतो तेव्हा लेवल सर इम्पॉर्टंट बोलतो, आणि लेवल तुटल्याच्या नंतर काहीतरी मी मुवमेंट्स बघतो आणि तिकडे पैसा कमवतो. हप्त्यामध्ये एकदा असा मौका येतो. आता एवढा दिवस मौका नाही भेटत आहे, संधी नाही भेटत आहे, मग का गपचूप राहायचं? यालाच बोलतात पेशन्स. आणि ज्या माणसामध्ये, व्यक्तीमध्ये, ज्या माझ्या बहिणींमध्ये पेशन्स आहे ना, तोच खरा ट्रेडर. कारण उगाच ह्या कॅन्डल पार्टी, ह्या कॅन्डल पार्टी, ह्या कॅन्डल पार्टी पळत राहिला, ट्रेडिंग ह्याला बोलत नाहीत. ही ट्रेडिंगच नाहीये, ही सट्टेबाजी, हा लालच आहे. आणि लालच मध्ये कुठलीही गोष्ट यशस्वी होत नाही. त्यासाठी संयम लागतो. बोलण्याचं तात्पर्य काय? पहिले थांबायला शिका, गोष्टी समजा, ट्रेडिंगचा विषय घ्या, आणि त्यानंतर मग काही गोष्टी करायची तुम्ही करा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. ठीक आहे, चला येऊया आता आपल्या उद्याच्या गोष्टीमध्ये. बघा, उद्या इकडनं मार्केटने लेवल दिलेल्या, त्या पण लावलेल्या. मार्केटने आपल्या लेवल तोडल्या, खाली आल्या, पण आपल्या लेवलला सपोर्ट केले, रेस्पेक्ट केले. मग आता माझ्या लेवल जराशा आता वाढणार आहेत. मी डायरेक्टली काय करायचं ते डायरेक्टली ह्याच्यावरतीच करेन, 200च्या वरतीच करेन. कारण आता ही माझी कॅन्डलची पुरा सेटअप रेडी आहे. ठीक आहे, बघा इथे काल माहितीये काय, मार्केट इथे खाली येईल म्हणजे या लोअर लो पॅटर्न बनेल, आणि इथे RSI वरती जाईल, असा म्हणजे बुलिश पॅटर्न बनण्यासाठी मार्केट तयार राहील. कुठला? RSI डायव्हर्जचा विषय बोलतोय मी. बघा, येणाऱ्या भविष्यामधल्या गोष्टी सांगतोय. ठीक आहे, दुसरी गोष्ट जर मी बघतोय ना, इन केस आपण बघून घेऊया. जर आपण इकडनं एक फिबोनाची जर सेटअप जर लावतोय, मार्केटने ना 0.5 या गोल्डन रेशोला रेस्पेक्ट केले वारंवार. याचा आता तुम्हाला कळलं असेल. फिबोनाची लेवल आमचे तज्ज्ञ आहेत, त्यांना आम्ही ओमकार कापसे सर बोलतात. फक्त फिबोनाचीच्या लेवल्स वरती ट्रेड करतात. एवढा माहिर रित्या त्यांनी, एवढा त्यांनी अट्टहासपणे, प्रेमाने, मेहनतीने त्यांच्या म्हणजे त्यांच्या हिमतीवरती त्यांनी ह्याला एवढं बाहेर करून ठेवलंय की त्या ह्याच्यावरती ट्रेड करतात, आणि त्यांची ट्रेड 85 to 95% हिट होतात पॉझिटिव्ह मध्ये, प्रॉफिट मध्ये. म्हणजे मी शिकवतो तुम्हाला RSI डायव्हर्जन, फिबोनाची, सगळ्या गोष्टी, एल्वेट चार्ट, हे चार्ट, ते चार्ट, कॅन्डल पॅटर्न, सगळ्या शिकवतो पिसर. पण काय काय गोष्टी ज्या असतात ना, त्या बनलेल्या असतात मोठ्या पैशासाठी, आणि त्या गोष्टी नक्कीच येतील. मार्केटने पुन्हा ह्या लेवलला टेस्ट करत, एकदा, दोनदा, तीनदा, चौथ्यांदा येऊ दे ना. म्हणजे मार्केट बुलिश आहे, अजून ही लेवल तोडली नाही. जेव्हा ही लेवल तोडेल तेव्हा मार्केट मग बेरिश मापल डायरेक्टली 23,000ची लेवल पण दिसेल, कारण का ती लेवल खूप मोठी घातक असू शकते. पण बघूया आता उद्या काय होते, शुक्रवारची क्लोजिंग काय होते. ठीक आहे, मी पुढे जरा मोठा बनवत नाही, छोटाच बनवतोय. ठीक आहे, त्यामुळे आता ह्या लेवल्स इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे वरची 200ची लेवल, लगभग 250ची लेवल, आणि खाली ही RSI काढून टाकतो. उद्या जर मला काय करायचं असेल तर मी लगभग मार्केट जेव्हा 240च्या वरती लगभग जेव्हा सस्टेंड होईल, रिटेस्ट घेईल, 15 मिनिटाची ग्रीन कॅन्डल क्लोजिंग होईल, तेव्हाच मी काहीतरी करेन. किंवा डायरेक्टली मार्केटने 24,000ची लेवल तोडली, 24,000ची लेवल तोडली, तेव्हा मी काहीतरी खालच्या साईडला ट्रेड करायचा प्रयत्न करेन. माझ्या लेवल्स लागलेले आहेत. मी जरा सरकवतो पुढे. बघा, हे तुमच्या समोर करतोय कारण का एक विश्वास असतो, आणि कॉन्फिडन्स लेवल पण तुमचा वाढेल की आपण ज्या गोष्टी करत आहोत, ज्या लेवल्स आपण मांडत आहोत, त्या बरोबर आहेत की नाही. ठीक आहे, माझ्या मते उद्या मार्केटने जर गॅप डाऊन दिला ना, मार्केट जसं आज गेलं ना, तसं पटकन ह्या लेवल तुम्हाला देईल. सकाळ उद्या नोट करा पॉइंट. माझ्यासाठी उद्या इथे एक रेड कॅन्डलची अपेक्षा, किंवा इथे अशी ग्रीन कॅन्डलची अपेक्षा. पण मोस्टली मी खालच्या साईडचा ट्रेड सेटिंग बघेन. मी कोणाला ही डिस्क्लेमर हे करत नाहीये की माझ्या बोलण्यावर तुम्ही कुठला ट्रेड घ्या, ती तुमची रिस्क असेल. मी कोणाला टिप देत नाहीये, मी टिप देणार पण नाहीये, फक्त लेवल समजवतोय.
जेणेकरून तुमचे येणारे ट्रेड चांगले होतील. ठीक आहे. पहिला टार्गेट असेल 300 लगभग 40. लेवल जरा वाढून घेऊया. 350 100 पॉईंटची रॅली आपल्याला भेटू शकते उद्या 350. आणि त्यानंतर डायरेक्टली 480 खाली इथे पहिला टार्गेट 920. त्यानंतर डायरेक्टली 800चा टार्गेट आहे. त्यानंतर डायरेक्टली 700चा टार्गेट आहे. हे सगळे टार्गेट लिहून ठेवले, कारण येणाऱ्या काळामध्ये एक तरी टार्गेट आपला नक्कीच हिट होईल, तेव्हाच मोठा पैसा बनेल. खरं सांगतोय, रेंज मध्ये मार्केटमध्ये आपण कधी ट्रेडिंग करत नाही, तुम्ही पण करू नका. व्हिडिओ तुम्हाला खूप डिटेल मध्ये समजण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय गोष्टी तुम्हाला वेगळ्या पद्धतीमध्ये समजण्याचा प्रयत्न केलाय. जर व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला समजला असेल, आवडला असेल, तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. मराठी लोकांपर्यंत हे चॅनल पोहोचवा, जेणेकरून त्यांच्या लेवल स्ट्रॉंग होतील. उद्याचा दिवस तुमचा येणारा ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावी ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. मला ऐकण्यासाठी धन्यवाद. आजच्यासाठी गुड नाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र.